नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाईन अध्यापन वर्गात मी राजेश पाटील आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. माझी शाळा गणेश बाग मनपा माध्यमिक मराठी शाळा कुर्ला. आज मी तुम्हाला इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 7वा विज्ञान व तंत्रज्ञान हा आपण शिकणार आहोत. मित्रांनो, आजचे जग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे जग आहे. आज 21व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप मोठी क्रांती झालेली आपल्याला दिसून येते आणि प्रत्येक क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे गती आल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे विविध प्राणघातक आजारावर उपचार करणे आता शक्य झालेले आहे. यापूर्वी ते शक्य नव्हते. कर्करोग असेल, एड्स असेल, मधुमेह अशा आजारांवर औषधोपचार किंवा ऑपरेशनद्वारे रोगावर उपचार करण्याचे प्रभावी मार्ग शोधण्यात डॉक्टरांना देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मदत झालेली आहे. मानवजातीच्या उत्कर्षासाठी, जीवनशैली सुधारण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. जर आपण संगणक, इंटरनेट इत्यादी तंत्रज्ञानाची मदत घेतली नाही तर आपण भविष्यात आर्थिकदृष्ट्या बळकट होऊ शकत नाही व अशा स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण टिकाव धरू शकत नाही. तर मित्रांनो, आपण या पाठामध्ये भारतीय अणुऊर्जा आयोग किंवा ध्रुव अणुभट्टी, वेगवेगळ्या अणुभट्ट्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. परत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आपण या ठिकाणी बघणार आहोत. अवकाश संशोधन या बाबतीत सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय अणुऊर्जा आयोग. तर मित्रांनो, भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजून राष्ट्राची प्रगती साधायची होती. आपल्याला माहिती आहे 1951 मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या स्वातंत्र्यानंतर, त्यावेळेस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या भारतामध्ये रुजून आपल्या भारतामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये प्रगती साधायची होती. आणि त्यांच्या या विचारातून 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली आणि या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक करण्यात आली. मग अणुऊर्जेपासून वीज निर्मिती असेल, अन्नधान्य उत्पादन वाढवायचं असेल किंवा ते टिकवण्यासाठी अणुऊर्जाचा त्या ठिकाणी वापर होऊ लागला. यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची आपल्याला उद्दिष्ट सांगता येतील. म्हणजे जर अणुऊर्जा आयोग आपल्याला स्थापन करायचा असेल किंवा अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यामागचा उद्देश जो आहे तो म्हणजे अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवायचं आणि टिकवायचं किंवा नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करायची. आणि त्यामुळे 1956 मध्ये अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी तयार करण्यात आली, ती म्हणजे अप्सरा. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ती त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली, ती म्हणजे अप्सरा. त्यानंतर आपण बघू शकतो 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती सुद्धा करण्यात आली. म्हणजेच मुंबई जवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून विद्युत निर्मिती करण्यात आली. मग अणुऊर्जेच्या विकासात रिएक्टर जे असतं, रिएक्टरची भूमिका सुद्धा महत्वाची असते आणि त्यासाठी अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आपण अणुऊर्जा आयोग बघतोय. अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने जे आहेत ते सुद्धा उभारण्यात आले. त्याला आपण हेवी वॉटर बोर्ड असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच ते वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी जड पाण्याचे कारखाने देखील उभारले गेलेत.
अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेची उभारण्यात करण्यात आली. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर आपल्याला आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान या पाठाविषयी अभ्यास करत आहोत. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला 28 फेब्रुवारी माहिती असणार. 28 फेब्रुवारी आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो. मग काय साजरा करतो आपण? बघा, सी.व्ही. रमन हे जे सायंटिस्ट होते, हे जे शास्त्रज्ञ होते, यांचा जन्मदिवस आपण विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. मग सी.व्ही. रमन यांचं रमन इफेक्ट काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे बघा, आपल्या घरात अनेक भांडी असतात. प्रत्येक भांड्याला त्याचा स्वतःचा नाद असतो, आवाज असतो, कारण त्या वस्तू कंप पावत असतात. अशाच प्रकारे एखाद्या पदार्थामध्ये जे रेणू असतात त्यांनाही आपापला विशिष्ट असा कंप असतो, विशिष्ट असा आवाज असतो. रमन यांनी ही संकल्पना प्रथम जगासमोर मांडली. एखाद्या पदार्थावर प्रकाशाचा झोत सोडला तर तो झोत गेल्यानंतर पदार्थाने क्षणभरासाठी पकडून ठेवलेली जी काही कंपने असतात ती पुन्हा बाहेर टाकली जातात. त्यांचा फोटो काढला तर तो पदार्थ कोणत्या कंपन्यांना प्रतिसाद देतो यावरून त्या पदार्थाला आपण ओळखू शकतो. ही त्यांची जी संकल्पना आहे त्याला आपण रमन इफेक्ट असं म्हणू शकतो. आणि त्यासाठी त्यांना 1930 या सालाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे. त्यांना आपण असं म्हणू शकतो आधुनिक विज्ञानाचा पाया त्यांनी घातला आणि नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते. म्हणून त्यांचे जे काही कार्य आहे, त्यांची जी काही प्रेरणा आहे ती नवीन पिढीला, मुलांना मिळण्यासाठी आपण 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो. त्यानंतर जे काही अणुऊर्जा आयोग आपण बघितला, की अणूच्या माध्यमातून वेगवेगळ्या अणुभट्ट्या सुद्धा तयार करण्यात आल्या. मग तुम्हाला त्या चित्रामध्ये तुर्बे येथील अणुभट्टी दिसते. मुंबई जवळील तुर्बे येथे 1985 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची, लक्षात घ्या, संपूर्ण भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. युरेनियमच्या धातूंचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टींचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते आणि त्याचा उपयोग उद्योग, शेती आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील केला जातो. बघा, ही जी ध्रुव अणुभट्टी आहे ती मुंबईजवळ तुर्भे या ठिकाणी आहे आणि संपूर्ण भारतीय बनावटीची आहे. या अणुभट्टीमध्ये वेगवेगळे किरणोत्सारी पदार्थ तयार केले जातात आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग उद्योग, शेती आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काय आहे. याची स्थापना 1887 मध्ये झाली. म्हणजेच अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती, आपण बघतोय अणुपासून वीज निर्मिती करणे, अन्नधान्य उत्पादन वाढवणे हे त्याचं अणुऊर्जा आयोगाचं उद्दिष्ट होते. तसंच आपण न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचा मूळ हेतू काय होता की अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती तयार करण्यासाठी 1887 मध्ये ही एनपीसीआयएल नावाची कंपनी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. मग त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं की सुरक्षित, स्वस्त व पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मिती निर्माण करणे. बघा, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचे उद्दिष्ट होतं की अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती तयार करण्यासाठी किंवा अणुपासून विद्युत निर्मिती आपल्याला तयार करायची आहे, परंतु ती कशी सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर असा त्यांचा मूळ हेतू होता. त्यानंतर बघा, आपण अणु बघतोय, मग त्यामुळे अणु चाचणी सुद्धा आपल्या भारतामध्ये घेण्यात आली आणि तुम्हाला माहिती असणार की पोखरण या ठिकाणी पहिली अणु चाचणी घडून आली. मग आपण त्या अणु चाचणीविषयी माहिती घेऊया. शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणु चाचणी यशस्वी केली. बघा, राजस्थान या ठिकाणी 1974 मध्ये पहिली अणु चाचणी घडवण्यात आली. भारताने हा निर्णय घेण्यास
चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती. म्हणजेच आपले जे काही शत्रू राष्ट्र आहेत, चीन असेल, पाकिस्तान असेल, यांनी अण्वस्त्र त्या ठिकाणी अणुचाचण्या केलेल्या होत्या. त्यामुळे भारताने सुद्धा आपली ताकद वाढवण्यासाठी अणुचाचणी घेण्यास सुरुवात केलेली होती. मग अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना यांच्या या चाचणीत महत्वाचा वाटा होता. हे दोन व्यक्ती जे होते, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व डॉक्टर राजा रामन्ना यांचे या अणुचाचणीसाठी खूप महत्वाचं योगदान आपल्याला दिसून येतं. पण ही चाचणी मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याच्या साठा जवळपास नाही अशा या ठिकाणी राजस्थानमधील पोखरण या भागाची निवड केलेली आपल्याला दिसून येते. कारण की मानवी वस्तीपासून दूर, कारण की त्याचा मानवी जीवनावर काही वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी पोखरण या भागाची निवड केलेली आपल्याला दिसून येते. मग परत त्या ठिकाणी पहिली अणुचाचणी झाल्यानंतर दुसरी अणुचाचणी अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस पंतप्रधान होते, त्यांच्या कारकिर्दीत आपल्याला झालेली दिसून येते. 1998 मध्ये भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे परत दुसरी अणुचाचणी घेतली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या दिवशी म्हणजेच 11 मे 1998 या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यातली एक अणुचाचणी ही हायड्रोजन बॉम्बची अणुचाचणी होती. यानंतर आपण म्हणजेच त्यावेळेचे आपल्या भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी असा दावा केला, असं घोषित केलं की भारताकडून कधीही अण्वस्त्राचा वापर प्रथम होणार नाही. म्हणजेच आपला हेतू आहे, आपले ध्येय आहे की आपण अणूचा वापर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे अणूचा वापर आपण नॅनो टेक्नॉलॉजीसाठी करतोय, वीज निर्मितीसाठी करतोय, त्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी करतोय. आणि म्हणून आपल्या भारताचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांनी भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर कधीही होणार नाही असं घोषित केलेलं आहे. मध्यंतरी आपले जे शत्रू राष्ट्र आहेत त्यांनी आपल्याला धमक्या दिलेल्या, म्हणजे पाकिस्तान असेल, चीन असेल, की त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यावर अणुबॉम्ब टाकून देऊ. जसं अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकले होते तसं. परंतु आपल्या भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यावेळेसच घोषित करून दिलेलं की भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर हा कदापि होणार नाही. त्यानंतर बघा, वेगवेगळी क्षेपणास्त्र, म्हणजे भारताची जी संरक्षण व्यवस्था आहे ती मजबूत राहण्यासाठी वेगवेगळे क्षेपणास्त्र सुद्धा आपल्याकडे आहेत. आणि आपण आपल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असं म्हणतो. त्यांच्या सुद्धा या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात अतिशय सिंहाचा वाटा आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, पृथ्वी क्षेपणास्त्र, अग्नि क्षेपणास्त्र. मग आपण थोडक्यात पृथ्वीचा अभ्यास करूया. पृथ्वी क्षेपणास्त्र काय? 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली आणि इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत हा क्षेपणास्त्र कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, म्हणजेच DRDO आपण त्याला म्हणतो, याची निर्मिती झाली. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झाल्या. आपण त्यांना मिसाईल मॅन यासाठीच म्हणतो की त्यांचा या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात अतिशय महत्वाचा वाटा आहे. पृथ्वी हे जे क्षेपणास्त्र आहे, हे क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जुळा लावा यामध्ये विचारलं जातं की पृथ्वी क्षेपणास्त्र हे काय आहे? जमिनीवर मारा करणार आहे. ते पायदळाकडे आहे. पृथ्वी 2 हे वायुदलाकडे आहे आणि पृथ्वी 3 हे नौदलाकडे सोपवण्यात आलेलं आहे. आणि त्यांचा जो काही पल्ला आहे, म्हणजे आपण एखादा क्षेपणास्त्र सोडू शकतो, तर 150 ते 300 किलोमीटर अंतराचा जो पल्ला आहे तो आपल्याला शक्य झालेला आहे. म्हणजे पृथ्वी या क्षेपणास्त्राचा पहिला पृथ्वी 1, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3 हे एक पायदळाकडे आहे, एक नौदलाकडे आहे आणि एक वायुदलाकडे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, पृथ्वी 1, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3 आपल्याला दिसते. त्यानंतर
अग्नी क्षेपणास्त्राची आपण माहिती घेणार आहोत. अग्नी क्षेपणास्त्र चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी. मी आधीच सांगितलं की पाकिस्तान आणि चीन आपले शत्रू राष्ट्र आहे. त्यांना आपल्या ताकदीची, आपल्या सामर्थ्याची कल्पना यावी. भारत सुद्धा क्षेपणास्त्र विकासा बाबतीत मागं नाही, यासाठी अग्नी क्षेपणास्त्र याची निर्मिती करण्यात आली. भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात, हा त्याचा मुख्य हेतू होता. आणि या क्षेपणास्त्राचा पल्ला जो आहे, मारा जो आहे, तो 700 किलोमीटर पर्यंत आहे मित्रांनो, 700 किलोमीटर. त्यानंतर आकाश आणि नाग क्षेपणास्त्र. बघा, जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी. आपण पृथ्वीवर बघितलं, जे पृथ्वी क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवर मारा करतं. हे आकाश काय आहे, जमिनीवरून आकाशात मारा करणार. नावातच आहे बघा मित्रांनो, जमिनीवरून आकाशात मारा करणार. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके सोनातील वेगाने या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. म्हणजे 720 किलोमीटर सुपरसॉनिक वेगाने नेऊन नेण्याची ताकद या आकाश क्षेपणास्त्रामध्ये आहे. आणि नाग क्षेपणास्त्र बघा, शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. म्हणजेच आकाश क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात मारा करतं आणि नाग हे जे काही क्षेपणास्त्र आहे, ही जे काही शत्रूची रणगाडे असतात, ती रणगाडे नष्ट करण्यासाठी या नाग क्षेपणास्त्राचा वापर आपण करत असतो. आणि या क्षेपणास्त्रामुळे आपल्या भारत हा लष्करीदृष्ट्या सुरक्षित झालेला आहे आणि इतर देशांना सुद्धा आपल्या भारताच्या लष्कराची, आपल्या भारताच्या ताकदीची, सामर्थ्याची कल्पना या लोकांना पण आलेली आहे. त्यानंतर आपण अवकाश संशोधन, म्हणजे आपण हे क्षेपणास्त्र बघितले, अणुऊर्जा बघितलं, तर अवकाश संशोधन म्हणजे आकाशाच्या माध्यमातून वेगवेगळे आपण उपग्रह सोडत असतो, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिला संशोधक अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. बघा, केरळ राज्यात जे काही थुंबा आहे त्या ठिकाणी आपलं स्पेस सेंटर आहे आणि पहिल्या संशोधक अग्निबाण 1961 मध्ये या केरळातील थुंबा या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी प्रक्षेपण केलेलं आपल्याला दिसून येतं. 1969 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीची म्हणजे पूर्णतः भारतीय बनावटीची रोहिणी 75 या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय रोहिणी 75. त्यानंतर 1975 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने पहिला उपग्रह सोडण्यात आला, तो म्हणजे आर्यभट्ट. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जातं की भारतातला पहिला उपग्रह कोणता, की जो रशियाच्या मदतीने, सोव्हिएत युनियनच्या मदतीने सोडण्यात आलेला होता, तो म्हणजे आर्यभट्ट आहे. अवकाश संशोधन आपण बघतो आहे की पहिले स्वदेशी बनावटीची जो काही अग्निबाण आहे रोहिणी 75 आणि जो काही उपग्रह आहे आर्यभट्ट हा सोडण्यात आलेला होता. या यशामुळे अंतरिक्षात वेगवेगळ्या उपग्रहाची संरचना कशी आहे ती आपल्या देशात होऊ लागली. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवण्याचं काम त्या ठिकाणी सोपं होऊ लागलं. त्यानंतर बघा इस्रो. आता भरपूर लोकांनी, मित्रांनो, आपल्याला इस्रो हे नाव माहिती असतं. मग इस्रो ही संघटना काय काम करत असते? त्याला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं पण आपण म्हणतो. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधी यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी, म्हणजे आपण बघा अग्निबाण व्यवस्थित बघितलं, आपण अग्निबाण संशोधन बघितलं, त्यानंतर आर्यभट्ट उपग्रह बघितले आपण, त्यानंतर अधिक आपल्याला अवकाश संशोधन करायचं आहे. त्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. 15 ऑगस्ट 1969
1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते बंगळुरू या ठिकाणी आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथे आपलं अवकाश स्थळ उभारलेलं आहे. त्यानंतर त्याच्या माध्यमातून इस्रोच्या माध्यमातून बघा भास्कर-1 हा जो उपग्रह आहे आणि भास्कर-2 याची आपण माहिती घेऊया. 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे. बघा, पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर-1 हा दूरसंवेदी प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत युनियन या देशातून पाठवला. देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामानाचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते. या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक, जंगल विषयक काढलेले छायाचित्र महत्वाचे होते. म्हणजे भास्कर-1 या उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला देशात वेगवेगळ्या भागामध्ये पाण्याचे साठे कुठे आहेत, खनिजांचे साठे कुठे आहेत, हवामानाचा अचूक अंदाज आपल्याला घेता येतो किंवा भूगर्भ विषयक वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आपल्याला येतात या भास्कर-1 या उपग्रहामुळे आपल्याला मिळत असतात. त्यानंतर 1981 मध्ये भास्कर-2 हा देखील उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आलेला आहे. या उपग्रहाच्या मदतीने आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान मिळत असतं, वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला बांधता येत असतो. त्यानंतर ऍपल उपग्रह कसा आहे बघा, अराईन पॅसेंजर पेलॉड एक्सपेरिमेंट. इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ऍपल हा भारताचा पहिला उपग्रह आहे. बघा, इस्रोने बनवलेला पहिला उपग्रह ऍपल हा उपग्रह 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला. ऍपलमुळे शिक्षण क्षेत्राला मदत झालेली आपल्याला दिसून येते. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल झालेला आपल्याला या ऍपलमुळे दिसून येतोय. त्या ऍपल उपग्रहामुळे टीव्ही कार्यक्रम, रेडिओ नेटवर्किंग या सुविधा सुद्धा त्यामुळं शक्य झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट काय आहे? इनसॅट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. यामुळे भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज, अंतरिक्ष विभाग या क्षेत्रात या इनसॅटमुळे क्रांती घडून आली. बघा, आकाशवाणीचं प्रक्षेपण असेल, दूरदर्शन वेगवेगळ्या मालिका, वेगवेगळे चित्रपट, न्यूज वगैरे आपण बघत असतो. हवामानाचा अंदाज असतो. जे वेधशाळा असतात त्यांना सुद्धा हा इनसॅट जो ग्रह आहे, इनसॅट जो काही उपग्रह आहे त्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला मिळत असते. या इनसॅटमुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडली गेलेली आहेत. या इनसॅटमुळे हवामानाचा पूर्व अंदाज आपल्याला येतो. वादळांचा शोध व मागोवा आपण बघत असतो न्यूज मध्ये. आपल्याला 2-3 दिवस आधीच माहिती पडतं की कोणत्या किनारपट्टीवर कोणतं वादळ येणार आहे आणि आपण अलर्ट होत असतो. कारण की आपलं हवामान विभाग आपल्याला सांगत असतं की 2-3 दिवसाआधीच आपल्याला कल्पना देते. कशामुळं? या उपग्रहामुळे. किंवा भरपूर मुसळधार पाऊस होणार आहे, वादळाचा पाऊस होणार आहे, हे आपल्याला या उपग्रहामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यानंतर इनसॅट प्रणालीमुळे, या प्रणालीमुळे बघा ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार सहज उपलब्ध होऊ लागलेला आहे. ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्र, मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णांसाठी इनसॅट द्वारा सेवा ही जोडली गेलेली आहे. म्हणजे या तंत्रज्ञानामुळे, या उपग्रहामुळे आपल्याला भरपूर असा फायदा होतो आहे.
त्यानंतर आता विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान बघितलं आपण. आता तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कोणकोणती प्रगती झालेली आहे, ती आपल्याला बघायची आहे. बघा, रेल्वे इंजिनची निर्मिती असेल, भारताचं चित्तरंजन पश्चिम बंगालमध्ये चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन तयार करण्याचा कारखाना आहे आणि त्या ठिकाणी रेल्वेची वाफेची इंजिने असतील, डिझेल इंजिन असतील, विद्युत इंजिने असतील, यांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते आणि आपल्या भारतातली इंजिन श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया, व्हिएतनाम या ठिकाणी निर्यात केले जातात. म्हणजेच भारत हा विज्ञानामध्ये तर आहे, पण तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मागं नाही. आपल्या देशात तयार झालेले रेल्वे इंजिन या परदेशात सुद्धा त्याची मागणी आहे. त्यानंतर आपण बघूया टेलेक्स सेवा. मग टेलेक्स काय आहे बघा, देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचं वहन करणारे टेलेक्स सेवा. आपण त्याला बघा फॅक्स असं म्हणतो. म्हणजे ज्या वेळेस मोबाईल न होते किंवा आपल्याला बसल्या बसल्या किंवा आपण कुठं कामाच्या ठिकाणी असणार आणि आपल्याला त्या ठिकाणी एखादा महत्वाचा कागदाची झेरॉक्स लागत असणार किंवा तो कागद आपल्याकडे नसणार, तर आपण फॅक्सद्वारे किंवा टेलेक्स मशीनद्वारे तर ती प्रिंट आपण मागून घेत होतो. त्याला आपण टंक मुद्रित सेवा असं पण म्हणतो. 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ती सुरू केलेली होती. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्ली येथे सुरू झाली. पुढे तिचा विस्तार पूर्ण भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला आणि 1990 नंतर इंटरनेटचा शोध लागल्यानंतर, इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचं महत्व कमी कमी होऊ लागलं आणि आता ही सेवा संपुष्टात आलेली आहे. उपग्रहीय दूरसंचार केंद्र. कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण शक्य व्हावे, सॅटेलाइट कम्युनिकेशन व्हावे, यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी, उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक आपण त्याला म्हणतो, भूकेंद्र जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आले. यामुळे भारतीय शास्त्रज्ञ तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचे व त्याच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण देणे सुलभ झाले. या उपग्रहीय दूरसंचार केंद्रामुळे सायंटिस्ट लोकांना त्या ठिकाणी मदत होऊ लागली. आता बघूया पिन कोड. आता बघा आपण कोणत्याही जिल्ह्यात गेलो तर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा पिन कोड वेगवेगळा असतो. मग पिन कोड काय असतं मित्रांनो? आपण टपाल करतो किंवा पोस्टाने पत्र टाकतो. पिन कोड शिवाय आपलं पत्र असेल किंवा आपलं कोणतंही पार्सल असेल ते व्यवस्थित पोहोचू शकत नाही. म्हणून पिन कोड अतिशय महत्वाचा असतो. मग पिन कोड सेवा कधी सुरू झाली? 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स नंबर म्हणजे पिन कोड पद्धत चालू केली. किती? 6 आकडी. तुम्ही बघा कुठेही राहत असाल, तुम्ही जर त्या शहराचा, त्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा जर नंबर तुम्ही घेतला तर आपल्याला 6 अंकी दिसतो. प्रत्येक ठिकाणी तो 6 अंक जरा वेगवेगळा असतो. मग ती 6 अंकीची पोस्टल इंडेक्स कोड असते. टपाल का असते ती? टपाल वाटपात कार्यक्षमता यायला पाहिजे किंवा अचूकता हा त्यामागचा हेतू असतो. या पद्धतीत देशाचे एकूण 9 विभाग पाडले आहेत. किती? 9 विभाग. आणि पिनकोड मधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात. पिनकोड जो आपला 6 आकडे असतो, 6 क्रमांक त्या ठिकाणी दिले असतात, 6 आकडे असतात. त्यामध्ये पहिले जे 2 अंक असतात, पहिल्या क्रमांकाद्वारे आपल्याला मुख्य विभाग, त्यानंतर दुसरा क्रमांक जो असतो तो आपल्याला उपविभाग दाखवतो. तिसरा क्रमांक आपल्याला त्या उपविभागातील जिल्हा दाखवतो आणि उर्वरित जे काही 3 क्रमांक असतात त्या 3 क्रमांक त्या ठिकाणाची डाकघर जे असतात त्या डाकघराचे स्थान. त्यानंतर
महाराष्ट्रासाठी बघा 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचा पिन कोड हा पहिला एकतर 40 ने सुरू होणार, 41, 42, 43, 44 या क्रमांकाने स्टार्टिंग हा होत असतो. म्हणजे आपण बघितलं, की जे काही 6 आकडी पोस्टल इंडेक्स असतो, त्यामध्ये पहिला क्रमांक मुख्य विभाग दाखवतो. तुम्ही जर पहिला क्रमांकाचं जर व्यवस्थित नेटवर सर्च केलं, तर पहिला क्रमांक आपल्याला दाखवतो त्या मुख्य विभाग दाखवत असतो. त्यानंतर दुसरा क्रमांक त्या ठिकाणाचा उपविभाग दाखवतो. तिसरा क्रमांक जिल्हा दाखवतो आणि शेवटचे जे काही 3 क्रमांक असतात, ते आपल्याला स्थानिक पोस्ट ऑफिस दाखवत असतं. आणि म्हणून टपाल सेवेमध्ये पहिला साधं पोस्ट होतं आणि पोस्टामध्ये आधीच जलद गती निर्माण व्हावी. पार्सल 2 किंवा 3 दिवसात किंवा 2 दिवसात पोहोचायला हवं म्हणून भारताने 1986 मध्ये स्पीड पोस्ट ही सेवा सुरू केलेली आपल्याला माहिती आहे. आपण जर आता पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि आपल्याला एकदम तात्काळ एखादं पार्सल किंवा एखादं पत्र पाठवायचं असेल, तर आपण काय करत असतो त्याला सांगतो स्पीड पोस्ट करा किंवा आपण साधं पोस्ट केलं तर त्याला वेळ लागतो. परंतु स्पीड पोस्ट भारतामध्ये 2 किंवा 3 दिवसात आपलं जे काही हे असतं ते पोहोचत असतं. त्यानंतर बघा ISD काय आहे? इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल टेलिफोन सर्व्हिस. ही जी सर्व्हिस आहे, ही मुंबई आणि लंडन या थेट दूरध्वनी संपर्क साधण्यासाठी ती सेवा सुरू केलेली आहे. म्हणजे 2 देशांमध्ये आपण संपर्क करू शकतो या ISDचा माध्यमातून. त्यानंतर आलं बघा मोबाईल. आज बघतोय आपण, की मोबाईल घरातल्या प्रत्येक मेंबरकडे आपल्याला मोबाईल दिसतो. लहानांकडे सुद्धा मोबाईल दिसतो. म्हणजे मोबाईलमध्ये एवढी क्रांती घडून आलेली आहे, की आज मोबाईलमध्ये आपण लेक्चर ऐकतोय, लेक्चर बघतोय. मोबाईलच्या माध्यमातून आपली अध्यापन पद्धत सुरू आहे. लॉकडाऊन असल्यामुळे. म्हणजे मोबाईल किती महत्वाचा आहे. परंतु मोबाईलचा जर आपण इतिहास बघितला, तर 1994 मध्ये भारतात सर्वप्रथम मोबाईल सेवा सुरू झाली 1994 मध्ये आणि त्यावेळी त्या हँडसेटची किंमत जी होती ती होती ₹45,000. म्हणजे सर्वसाधारण लोकांना न परवडणारी होती. काही-काही लोकांकडे मोबाईल नव्हते आणि त्याचा कॉल जो होता तो प्रति मिनिट ₹17 असा होता. आज आपण बघतोय रिलायन्स जिओ एकदा रिचार्ज केलं की आपल्याला 3 महिने टेन्शन नाही. म्हणजे कितीही बोला, आपल्याला कॉल रेट लागत नाही. म्हणजे 1994 मध्ये ज्यावेळेस मोबाईल उदयास आला, मोबाईल हँडसेट निघाला, तो ₹25,000 चा होता आणि ₹17 प्रति मिनिट होतं. परंतु 1999 नंतर त्या मोबाईल क्षेत्रामध्ये अनेक खाजगी कंपनी आल्या. जसं रिलायन्स आल्या, आयडिया आल्या, एअरटेल आल्या आणि या कंपन्या त्या ठिकाणी मोबाईल तयार करू लागल्या किंवा वेगवेगळ्या सिम तयार करू लागल्या आणि त्यामुळं ती जी सेवा आहे, मोबाईल सेवा ती अधिक आपल्याला स्वस्त होऊ लागली. आज मोबाईलमध्ये जर आपण बघितलं, तर आपल्याकडे जरी 4G चालू असेल, तरी इतर देशांमध्ये 5G, 6G सुरू आहे. त्यानंतर भारतातली जी कंपनी आहे मोबाईलची, ती आहे भारत संचार निगम लिमिटेड. 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरिता ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार निगम लिमिटेडने BSNL ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेमध्ये म्हणजे या दूरध्वनी सेवेबरोबरच इंटरनेट असेल, ब्रॉडबँड सेवा असेल, या सेवा सुद्धा BSNL कंपनी देऊ लागली. म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये किती प्रगती झाली बघा. 1999 नंतर. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ONGC काय आहे? ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन. खनिज तेल व नैसर्गिक वायूंच्या साठ्यांचा शोध घेणे. आता ONGC काय करत असते? ऑइल अँड नॅचरल गॅस बघा.
नावातच आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस, निसर्गातून मिळणारा गॅस. खनिज तेल त्यांचे उत्पादन वाढवणे यासाठी 1956 मध्ये खनिज तेल नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन म्हणजे ONGC स्थापना करण्यात आली. का? कारण की जे समुद्रामध्ये खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, या साठ्यांचा शोध घेण्यासाठी किंवा याचं उत्पादन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी. त्यानंतर गुजरातमध्ये जर आपण बघितलं खंबाळच्या आखात त्याने खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडलेले आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो बॉम्बे हाय त्या ठिकाणी सुद्धा तेल विहिरी आहेत. जर आपण याचा विचार केला तर भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या क्षेत्राचा वाटा 38% आहे आणि देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% एवढं उत्पन्न आपल्याला या या क्षेत्रामधून आपल्याला मिळत असतं. ऑइल अँड नॅचरल कमिशन मधून म्हणजेच ONGC या खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू आपण साठ्यांचा शोध घेत असतो. त्याचा आपल्याला जो काही वाटा आहे, उत्पादनाचा वाटा तो 38% आहे. त्यानंतर रेल्वे आणि तंत्रज्ञान बघूया. शेवटचा मुद्दा आहे. जर आपण बघितलं आधुनिक भारताचा इतिहासच बघितलं तर रेल्वेने तंत्रज्ञानाचा खूप मोठा त्या ठिकाणी खूप मोठा वाटा आहे. तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे त्यांनी. आधी बघा आपल्याला प्रिंटेड तिकीट येत नव्हतं किंवा आपल्याला आरक्षण करायचं असेल तर खिडकीवर जावं लागत होतं. ज्या ठिकाणी आपल्याला तिकीट मिळतं त्या ठिकाणी आपल्याला जावं लागत होतं. परंतु आता आपण घर बसल्या मोबाईलमध्ये आपलं तिकीट रिझर्वेशन करू शकतो आणि सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था दिल्लीत सुरू झाला 1984 मध्ये. आपण कोलकातामध्ये बघतो मेट्रो रेल आहे. आपल्या मुंबईमध्ये बघतो आपण मोनो मेट्रो रेल सुरू झालेली आहे. म्हणजे तंत्रज्ञान वापरून रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेट्रो आणि आता भुयारी रेल्वे सुद्धा सुरू होते आहे. आपण मुंबईची जी काही लोकल आहे त्याला लाईफलाईन असं म्हणतो. म्हणजे लोकलमध्ये किती अद्ययावत सेवा त्या ठिकाणी सुरू करताना आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे आपण आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कशी प्रगती झालेली आहे आणि वेगवेगळे संशोधने कशी निर्माण करत आहे भारत. 21व्या शतकात भारत हा महत्वपूर्ण देश कसा बनला आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. वेगवेगळ्या अणुभट्टी, वेगवेगळे क्षेपणास्त्र, अणुऊर्जा आयोग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती याचा आपण अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.